नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अनिरुद्ध पिंपळे। आज मी आलो आहे दत्ता थोटेसर, बसव कल्याण तालुका उरकी या गावातील आपले सहकारी आहेत, शेतकरी आहेत। त्यांना विचारू या तुरीच्या पिकाला त्यांनी कसं ट्रीटमेंट केलेली आहे। सर नमस्कार। नमस्कार सर। सर तुमचं पूर्ण नाव? माझं नाव दत्तात्रय गोविंदराव थोटे, गाव उरकी, तालुका बसव कल्याण, डिस्ट्रिक्ट कर्नाटक, जिल्हा बिदर। ओके, स्टेट कर्नाटक। सर आज तारीख आहे बघा 24 ऑक्टोबर 2024 आणि या ठिकाणी आपण तुमच्या तुरीच्या प्लॉटमध्ये आलोत। हो सर। आता किती एकरचा तुरीचा प्लॉट आहे सर हे? सर हे 6 एकरचा तुरीचा प्लॉट आहे। टोटल 6 एकर। आणि याला तुम्ही कोण्या पद्धतीने लागवड केली त्याच्याबद्दल माहिती सांगा। ह्याला सर पहिलं आता मे महिन्यामध्ये पहिलं रान पूर्ण नांगरण घेतलेलं होतं, पलटी मारलेलं होतं। अच्छा। त्याच्यावर मग ट्रॅक्टरच्या साहाय्यानं असं 4 फीटाला एक बेड मारलेले आहेत। 4 फीटाला एक बेड मारले। त्या बेड मारून हे भूमिपावर पातळ असं 6 एकरला 3 बॅग टाकले आहेत, 12-12 किलोचे। 6 एकरला 3 बॅग म्हणजे एकरी 6 किलो। एकरी 6 किलो 6 किलो पातळ असं टाकलो बेडवर। बर। आणि एका बेडवर 2 लाईनी तुरीचे आणि एका बेडवर 2 लाईन सोयाबीनचे। अच्छा, आता सोयाबीन निघून गेले? सोयाबीन निघाले सर। आणि नंतर ते तुरीला आणि सोयाबीनला फवारणी ग्रो नायट्रोकिंगचे 2। याला तुम्ही माझ्या माहितीनुसार उन्हाळ्यामध्येच पेरणी केले, पाऊस आल्यानंतर उगवले असं काय तर तुम्ही सांगितलं होतं? मी बघा मेच्या 30 तारीखला लावतो सर तूर। पाऊस याच्या अगोदरच लावली? पाऊस याच्या अगोदर आहे। आणि 7-8 तारीखला पाऊस पडल्यावर तूर उठली। 10 तारीखला सोयाबीन लावलो। पहिलं वाळ्यात लावून ठेवली होती तूर। आता याच्यातलं सोयाबीन काढलं का? सोयाबीन काढणं झालं सर। किती निघालं? रास करायचा सर, अजून रास करायचा। बर, सोयाबीन चांगलं आलंय? चांगलं आहे सर। आता तुरीला आणि सोयाबीनला तुम्ही ट्रीटमेंट काय केली सर? भूमिपावर हे खत म्हणून वापरलं आपलं, इथं रासायनिक कसलंच कुठलंच खत टाकलेलं नाही सर, घातलेलं केल्यामुळे काही कुठलंच टाकलेलं नाही। बर, दुसरं काय म्हणतो आपण, पहिले ग्रो नायट्रोकिंग दोन्ही बॉटलचं सोयाबीनला फवारणी केलेली होती पहिले फक्त। बर। नंतर ब्लूम एक बार मारलो सोयाबीनला। अच्छा। मग आणि तुरीला ग्रो नायट्रोकिंग मारणं झालं नाही, ते सोयाबीन जाम आलतं लई। बर। बारीक बट मग सोयाबीन निघाल्यावर तूर वाढली, मग नंतर ब्लूम नायट्रोकिंग परवा आता काल एक फवारणी झालेली आहे, त्याच्या पहिलं 10 दिवस एक बार फवारणी झाली। ब्लूम आणि नायट्रोकिंग मारले 2 बार फवारणी झाली ब्लूम। आता तुम्ही ग्रीन प्लॅन कंपनी सोबत किती वर्षापासून आहात? 2017 पासून सर। 2000। आता तेव्हापासून तुम्ही ग्रीन प्लॅन कंपनीचे प्रोडक्ट तुमच्या शेतामध्ये वापरतात, बरोबर? 2017 पासून दुसरं काहीच नाही। आता हे जे ट्रीटमेंट केली याचा फायदा काय झाला? आता कळीची संख्या, शेंगा, चट्टा वगैरे काय म्हणतो सर? एवढं पाऊस होता, आता परवा 4 दिवसच्या पहिले पाऊस पडलाय, केळ्याच्या कळ्या गळून चालल्यात, फुलं गळून चालल्यात। आता आपलं फुल आहे भरचक। आणि मध्यंतरी धुई बी पडली सर? धुई पडले परवा दिवशी। काय म्हणले लोक, लई धुई मारल्या, मंज मारल्या, शेंडे जाळल्यात म्हटले। आता आपल्याकडे जर बघितलं तर का 4-4, 5-5 शेंगा, 4-5 शेंगाचे आहे, शेंग पण आहे, फुल पण आहे, गळ झाली नाही सर तुमच्या अजिबात। आणि फुल भरचक आहे, शेंडाला सुद्धा आता ग्रोथ चालू आहे बघा, बरोबर? हे जात कोणती सर? पिंक आहे सर। पिंक आहे का? पिंकू जात। बरं, आता हे जे तुम्ही वापरताय त्याच्यामुळे तुमचं उत्पादन कसं आहे? उत्पादन चांगलं होलं सर, प्रत्येक वर्षी उत्पादनात वाढ आहे। आता पहिले बी तूर घालतो आम्ही, आता ह्याच्यामध्ये पहिलं रासायनिक पेरतो त्या वडील त्यानं होत होते 10 पोते, मोठे 10-12 पोते 6 एकर मध्ये। मग सोयाबीन बी थोडं किती 25-30 पाकिट होते ते। बर। आता ह्या वर्षी माझ्या हिशोबानं आता हे 2 बेडला 1-1 पाकिट निघेल म्हणल्यात। आता 2 बेड, ह्या 2 बेड मध्ये 1 पाकिट तूर निघल असं लोकांचं म्हणणं आहे, लोकांचं, बरोबर आहे? आता 120 बेड आहेत खालीपर्यंत। 120 तुरीचे? म्हणजे 60 कट्टे तूर निघायची अपेक्षा लोकांना आहे। आम्हाला आता 35-40 बी निघाले तर बस म्हणलं, जास्ती काय गरज नाही, जेवढं निघेल तेवढं निघेल खरं, बरोबर? म्हणजे कार्ड जे पडतं का नाही, कार्ड भरपूर पडायसारखं आहे। अच्छा, जाम आलेला आहे, ते सगळं एकसारखं आहे बघा सर, पूर्ण खालीपर्यंत एकसारखं। फोटो घेतलं का नाही, एकच प्लॉट आहे, कुठं मर वगैरे नाही। यावर्षी तुमच्या उरकीला पाऊस जास्त राहते ऑलरेडी, बुरशीनाशकची फवारणी नाही, मर रोगाची फवारणी नाही, कुठलंच नाही, समजा कुठलं रोगच नाही, फक्त ग्रो नायट्रोकिंग मारलेलं आहे, ब्लूम नायट्रोकिंग। तुम्ही आता या कंपनीचं काम पण करता, स्वतःच्या शेतात आपण वापरतोय आणि लोकांना पण मार्गदर्शन करतोय। तर तुम्ही या अभियानामध्ये आहात याच्याबद्दल मी तुमच्या कंपनीकडून धन्यवाद करतो। राम राम।